सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण गडहिंग्लजमध्ये आलो होतो। गडहिंग्लज शहरामध्ये आलो होतो। गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण आहोत आणि आज आपल्यासोबत इथे इच्छुक असणाऱ्या रणांगणात उतरलेल्या प्रभाग क्रमांक 5 मधून स्नेहा पाटील आपल्यासोबत आहेत। आज आपण त्यांना विचारणार आहोत की प्रभाग क्रमांक 5 मध्ये नेमक्या समस्या काय आहेत, काय सोडवल्या गेल्या आहेत, काय सोडवल्या जाणार आहेत, ही सर्व माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि मला विचारायला आवडेल की काय नेमक्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये समस्या आहेत आणि नगरसेवक झाल्यानंतर किंवा नगरसेविका झाल्यानंतर त्या समस्या कशा पद्धतीने तुमच्याकडून सोडवल्या जाणार आहेत। नमस्कार। प्रभाग क्रमांक 5 मधून मी उमेदवार स्नेहा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे मला। तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये बऱ्याच वाडात म्हणजे गल्ल्यांमधून माझं फेरफटका मारत असताना नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना इथेच मागे स्वराज्य कॉलनी आहे, तिथे सांडपाण्याचं पूर्णतः पाणी जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे। तर त्यामुळं नागरिकांना फार ढासांचा वगैरे त्रास तिथं होत आहे। तर जर मी नगरसेविका झाले तर मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्णतः त्यांचा प्रॉब्लेम दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील। स्थानिकच्या निवडणुका म्हटलं की स्थानिक समस्या आल्या, या व्यतिरिक्त आणखी अशा कोणत्या समस्या आहेत की बाबा आता मागील काही वर्षापासून प्रशासनाचं राज्य आहे, प्रशासनाच्या कालावधीत काय कामं झाली होती का, आणि जर झालं नसतील तर अजून अशा कोणत्या समस्या त्या प्रभागामध्ये आहेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाकडून प्रलंबित राहिलेला रिंग रोडचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण ट्रॅफिकची समस्या नागरिक गडिंग्लजचे फारच फेस करत आहेत। तर आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रिंग रोडचा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील। प्रभाग क्रमांक 5 मधून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, काय त्या प्रभागाची लोकसंख्या आहे आणि तिथं नेमके अजून रस्ते आणि गटारी सोडून आणखी काय समस्या आहेत, कशा पद्धतीनं लोकांना त्या गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर काय नेमकं उपाययोजना असणार आहेत, आणि जर सर्व व्यवस्थित असेल तर आणखी कोणत्या समस्या आहेत? संख्या म्हटलात तर मतदारांची संख्या 2400 इतपत आहे। तर रस्ते आणि गटारी सोडून म्हटलात तर अजून पाणी वेळोवेळी येत नाही आहे, लोकांच्या इथे पोचत नाही आहे। तर त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राहील। आणि महिलांसाठी जर म्हटलात तर तुम्ही वुमन एम्पॉवरमेंट जे आहे ते बळकट करण्याचं मी काम करेन। शासनाकडून ज्या काही महिलांसाठी वरून निधी येतात, ज्या काही योजना येतात त्या तिथं घरापर्यंत पोचवण्याचा माझा कल राहील सगळ्यांपर्यंत। तरुणांसाठी किंवा एज्युकेशनच्या दृष्टीने कोणते प्रयत्न असणार आहेत तुमच्या भागामध्ये? एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही गेलात तर ऑलरेडी बांधकाम कामगार या योजनेअंतर्गत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप साऱ्या तरुणांना जे शिकत आहेत त्यांना ऑलरेडी स्कॉलरशिप हे देत आहेत साहेब। तर जे शिकून बाहेर पडलेले आहेत त्यांच्यासाठी साहेब ऑलरेडी गडिंग्लजला MIDC आणण्याचं काम करत आहेत। तर त्या MIDCच्या अंतर्गत सर्व जे काही तरुण आहेत त्यांना काम मिळेल अशी आशा धरते। तर ह्या होत्या प्रभाग क्रमांक 5 मधून गडहिंग्लज शहरातील प्रभाग क्रमांक 5 स्नेहा पाटील मॅम, आणि त्यांनी सांगितलं की गडहिंग्लज शहरातील जो प्रभाग क्रमांक 5 आहे त्यामधील कोणकोणत्या समस्या त्यांना जर संधी मिळाली तर त्या सोडवू शकतात। आता मतदारांचा कौल काय राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। तारा न्यूजसाठी मी कॅमेरामन केतनसह सुनंदा नाईक, कोल्हापूर।